नमस्कार मैत्रिणींनो, मराठी टिप्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कोकणी जेवणाची शान आणि पचनासाठी अमृत मानली जाणारी सोलकढी प्रत्येकालाच आवडते. पण हॉटेलसारखी परफेक्ट चव आणि गुलाबी रंग घरी येत नाही? काळजी करू नका. आज मी तुम्हाला सोलकढी बनवण्यासाठी अशा 15 टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची सोलकढी एकदम टेस्टी आणि गुणकारी होईल. चला तर मग सुरू करूया. ताजा नारळ निवडा. सोलकढीसाठी नेहमी ओला आणि ताजा नारळ वापरा. जुना किंवा सुका खोबरेल वास येणारा नारळ वापरल्यास सोलकढीची चव बिघडू शकते. कोमट पाण्याचा वापर. नारळ वाटताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे नारळाचा चोथा मऊ होतो आणि दूध जास्त प्रमाणात व दाट निघते. दूध काढण्याची पद्धत. एकदा दूध काढून धुऊन झाल्यावर चोथ्यात पुन्हा थोडे पाणी घालून मिक्सरला फिरवा. हे दुसरे दूध पहिल्या दुधात मिसळल्याने सोलकढीचे प्रमाण वाढते आणि ती जास्त घट्ट वाटत नाही. कोकम भिजवणे. जर तुम्ही कोकम आमसुलं वापरत असाल तर ती किमान अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा, जेणेकरून त्याचा पूर्ण अर्क बाहेर येईल. मिरची आणि लसणाचे प्रमाण. वाटताना 1 ते 2 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसूण पाकळ्याच टाका. जास्त लसूण घातल्यास त्याचा उग्र वास नारळाईच्या सुगंधाला दाबून टाकतो. जिऱ्याचा वापर. वाटताना थोडे जिरे नक्की घाला. यामुळे सोलकढीला एक वेगळा खमंगपणा येतो आणि ती पचायला हलकी होते. आगळचा वापर. घाई असेल तर तयार कोकम आगळ वापरा, पण लक्षात ठेवा, आगळमध्ये आधीच मीठ असते, त्यामुळे वरून मीठ घालताना जपून घाला. गुलाबी रंगाची ट्रिक. सोलकढीला गडद गुलाबी रंग हवा असेल तर कोकम अर्कात चिमूटभर किसलेलं बीट घाला. यामुळे नैसर्गिक आणि सुंदर रंग येतो. साखरेचा समतोल. सोलकढी खूप जास्त आंबट वाटत असेल तर त्यात चवीनुसार 1 छोटा चमचा साखर किंवा गूळ घाला. यामुळे चव बॅलन्स होते. फोडणीची चव. अनेकांना फोडणीची सोलकढी आवडते. अशावेळी तुपात जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन ती सोलकढीवर सोडा. फ्रीजमध्ये साठवणे. सोलकढी बनवल्यानंतर किमान 1 तास फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. थंड सोलकढीची चव जास्त छान लागते. कारपट पडू नये म्हणून सोलकढी तयार झाल्यावर ती लगेच स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात काढा. लोखंडी भांड्यात कोकम काळपट पडू शकते. वापरण्यापूर्वी ढवळणे. नारळाचे दूध आणि कोकमाचे पाणी काही वेळाने वेगळे होऊ शकते, त्यामुळे पिण्यापूर्वी सोलकढी चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या. ताजी कोथिंबीर. सोलकढी सर्व करताना वरून भरपूर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घाला. यामुळे फ्रेशनेस वाढतो. मीठ कधी घालावे. सोलकढी सर्व करण्याच्या थोडा वेळ आधीच मीठ घाला. खूप आधी मीठ घालून ठेवल्यास कधीकधी नारळाचे दूध फाटण्याची शक्यता असते. या पद्धतीने सोलकढी नक्की बनवून पहा आणि घरच्यांना खुश करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मराठी टिप्स कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.